गावात सणांची धामधूम सुरू होती. अभिजित आपला मित्र सिद्धार्थला आणायला बस स्टँडकडे निघाला. तेवढ्यात दारातून आईचा आवाज आला. थांब अभिजित, बाप्पाची आरतीची वेळ झालेली आहे, आरती घेऊन जा. अभिजित आणि त्याचा जिवलग मित्र शशांक आरती आणि प्रसाद घेत घराबाहेर पडले. रात्र काळोखी होती, शांत आणि निर्जन रस्ते. अभिजित बाईक चालवत होता, शशांक मागे बसलेला. शशांकने सिद्धार्थला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण कॉल काही लागत नव्हता. दोघे सरळ बस स्टँडकडे निघाले, पण पोहोचण्याआधीच त्यांनी पाहिलं सिद्धार्थ आधीच बस स्टँडवर उभा होता, जणू त्यांचीच वाट पाहत. अभिजित त्याला बोलणार इतक्यात सिद्धार्थ काहीही न बोलता बाईकच्या दिशेने चालत गेला. क्षणभर गोंधळून दोघे एकमेकांकडे बघू लागले. शशांक कुजबुजला, यायला उशीर झालाय म्हणून थोडा रागवला असावा. तिघेही शांत गावाच्या दिशेने निघाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जंगली झाडे, त्या झाडीतून जाणारा मंद वारा. अचानक सिद्धार्थ बाईक थांबायला सांगतो. जरा थांबा, मला आज जावं लागेल. इतकं बोलून तो अंधाराच्या झाडीत शिरून गेला. तेवढ्या शशांकच्या मोबाईलवर कॉल आला. स्क्रीनवर नाव झळकत होतं सिद्धार्थ. फोन उचलला आणि कानावर आलेले शब्द अंगावर काटा आणणारे होते. मी सिद्धार्थ बोलतोय, माझी गाडी कॅन्सल झाली, मी उद्या गावाला येतो. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. शशांकचा चेहरा फिकट पडला. झाडीत त्यांच्यासोबत आत्ताच गेलेला सिद्धार्थ उभा होता. झाडीतून एक आकृती बाहेर आली. ती दिसायला सिद्धार्थ सारखी होती, पण आता स्पष्ट झालं तो सिद्धार्थ नव्हताच. दोघांना कळलं ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावाच्या दिशेने जायला निघाले. शशांक घामाने थरथरत होता. मृत्यू आता काही क्षणांवर आला होता. तेवढ्यात अभिजितच्या खिशातून आरतीचं पुस्तक खाली पडलं. जमिनीवर बाप्पांचं चित्र उजळलं. वातावरण बदललं. अस्वाभाविक किंकाळी रात्रीच्या शांततेला चिरून गेली. क्षणभर अंधार शांत झाला. त्या क्षणी अभिजितच्या डोळ्यांसमोर फ्लॅशबॅक चमकलं. आरती संपल्यावर तो पुस्तक टेबलावर ठेवणार होता, पण नकळत खिशात ठेवून निघाला. आणि आता त्याला जाणवलं, आज आमचे प्राण वाचले ते फक्त गणपती बाप्पामुळेच. सुटकेचा श्वास टाकत अभिजितच्या डोळ्यांतून अश्रू दाटून येतात.